22 ऑगस्टला पुण्यामध्ये छात्रों की गूंज या संवाद कार्यक्रमाचं आयोजन. काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांनाच कार्यक्रमाला बोलावलं जाणार. राहुल गांधींच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांची टीका. आजपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य. मराठीचं ज्ञान नसलेल्या किंवा बोलता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई होणार. एसआयआर प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ. मतदारांना मोठा दिलासा. 1 ऑक्टोबरपर्यंत एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ. पुण्यामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल. 2 समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप. विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. 2 सप्टेंबरला एकनाथ खडसेंचा 75वा वाढदिवस. सोहळ्याच्या पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांचं नाव. मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटलांचेही फोटो. महापौर रितू तावडेंकडनं जुहू चौपाटीची पाहणी. मात्र पाहणी दरम्यान प्रचंड कचरा असलेली ठिकाणं महापौरांनी टाळलं. पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित. अनेक दशकांपासून वनविभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? डी धायाबाय अँड कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार टीडीआर प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठीचे सवाल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.